आपल्या हिंदू सणांमध्ये जसं वैविध्य आहे तशीच हिंदू महिन्यांची नावंही वैविध्यपूर्ण आहेत. हिंदू दिनदर्शिकेनुसार आताच नवीन वर्ष सुरू झालं आहे. चित्रा नक्षत्रावरून चैत्र नाव पडलेला हा पहिला महिना तर वैशाख हा दुसरा. फळांचा राजा आंबा आणि खट्टा मिठ्ठा रानमेवा आपल्याबरोबर घेऊन येणारा वैशाख म्हणूनच अनेकांचा आवडता. वैशाखाच्या तप्त झळा सोसवत नसल्या, घामाच्या धारा वाहत असल्या तरी वर्षभराच्या वाळवणासाठी वैशाखातलं अंग भाजून काढणारं ऊनच हवं. आज आपण वैशाखातील वैविध्य आणि वैशाखाचं महत्त्व जाणून घेणार आहोत. वैशाख हा महिना केवळ सण किंवा धार्मिक गोष्टींसाठी प्रसिद्ध नसून अनेक मान्यवरांचे जन्म वैशाखात झाले आहेत. हिंदू कालगणनेनुसार वैशाख हा वर्षातला दुसरा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेस चंद्र विशाखा नक्षत्राच्या सन्निध असतो, म्हणून या महिन्याला वैशाख हे नाव मिळालं. चैत्रात सुरू झालेलं ऊन वैशाखात अजूनच तापतं. हवा खूप गरम आणि कोरडी होते, त्यामुळे दिवसा उकाडा वाढतो. या गरम हवेलाच वैशाख वणवा असं म्हणतात. या दिवसात ज्वारी, गहू ही पिकं तयार होतात. तप्त उन्हामुळे पूर्ण वर्षभरातील धान्याची साठवण केली जाते. कडक उन्हामुळे वर्षभरात लागणारे पापड, कुरड्या, पापड्या यांची वाळवणं उरकून त्यांचीही साठवण केली जाते. गौरी तृतीयेपासून सुरू झालेलं कैरीचं पन्ह, कोकम सरबत, माठातलं वाळ्याचं पाणी या उन्हाळ्याच्या दिवसात आवर्जून प्यायलं जातं. उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून वाळ्याचे पडदे लावले जातात. जगन्नाथपुरी येथील रथयात्रा याच महिन्यात द्वितीयेला निघते. वैशाख नवमीला जनकराजाला सीता सापडली होती असं म्हणतात. वैशाख महिन्यापासूनच त्रेतायुग सुरू झालं असंही मानतात. चैत्री पौर्णिमेपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत वैशाख स्नानाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. भगवान परशुरामांना भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानतात. त्यांचा जन्म जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेला झाला. जन्मानं ब्राह्मण असूनही त्यांना क्षत्रियांप्रमाणे युद्धकला अवगत होती. भगवान शंकरांकडून त्यांना परशु हे शस्त्र मिळालं होतं, म्हणूनच त्यांना परशुराम म्हणत. अक्षय तृतीयेला त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतला महत्त्वाचा दिवस. हिंदू दिनदर्शिकेनुसार वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. या दिवशी देवी अन्नपूर्णा जयंती, नरनारायणांची जयंती, परशुराम जयंती आणि हयग्रीव जयंती असते. कृष्णानं युधिष्ठिराला असं सांगितलं होतं की या तिथीस केलेलं दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणूनच तिला अक्षय तृतीया म्हणतात. या महिन्यात पाणपोई सुरू करणं, पाण्याचे माठ दान देणं, उन्हापासून संरक्षणासाठी छत्री, पंखा, चंदन यांचंही दान करावं असं म्हणतात. याच दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले असे मानतात. चैत्रगौर बसवून जे हळदी कुंकू शुद्ध तृतीयेपासून केलं जातं ते वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेपर्यंत चालतं. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतात. या महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या पूजेचं महत्त्व सांगितलं आहे. म्हणून या महिन्याला माधव मास म्हणत असून या महिन्यात वसंत माधवाची पूजा करतात. शंकराचार्य हे हिंदू धर्मातले सर्वोच्च आचार्य मानले जातात. त्यांचा जन्म वैशाख शुद्ध पंचमीला कलाडी, केरळ येथे शिवगुरू आणि आर्यांबा या ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांच्या वाणीवर साक्षात सरस्वती विराजमान होती. त्यांनी शैव आणि वैष्णववाद संपविण्याचं मोठं काम केलं. भारतीय हिंदू धर्मियांचे ते तत्त्वज्ञ होते. त्यांनी 4 धर्मपीठं स्थापन करून त्यावर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा पुढे सुरू ठेवली. वैशाख शुद्ध सप्तमीस गंगा जयंती साजरी करतात. गंगे इतकं धार्मिक महत्त्व जगातील इतर कोणत्याही नदीला नाही. जन्मात एकदा तरी गंगा स्नान घडावं अशी कोट्यवधी भारतीयांची इच्छा असते. आपल्या भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात पवित्र नदी म्हणून ओळख असणारी गंगा वैशाख शुद्ध सप्तमीला प्रथम पृथ्वीवर अवतरली होती. म्हणून हा दिवस गंगा सप्तमी किंवा गंगा जयंती म्हणून साजरा केला जातो. गंगेचा उगम गंगोत्री हिमनदीच्या टोकाशी हिमगुहेतून झाला. भागीरथी या नावानं उगम पावलेली गंगा पुढे गेल्यावर तिला देवप्रयाग येथे अलकनंदा हा गंगेचा दुसरा प्रवाह मिळतो. गंगेला विष्णुपदी, ती प्रतगा,
भागीरथी, जान्हवी अशी अनेक नावं आहेत. वैशाख शुद्ध नवमी दिनी मिथिलेचा राजा जनक यांना एका शेतात सीता सापडली. या दिवसापासून ही तिथी सीता नवमी म्हणून साजरी केली जाते. मिथिला देशाची राजकन्या म्हणून मैथिली, जनक राजाची कन्या म्हणून जानकी आणि भूमीत सापडली म्हणून सीतेला भूमिकन्या असंही म्हटलं जातं. त्यावेळी त्रेतायुग सुरू होतं. या युगात श्री विष्णूंनी 7वा अवतार म्हणजेच राम अवतार धारण केला. म्हणून भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मीदेवी सीता बनून पृथ्वीतलावर अवतरली. नृसिंह अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी 4था अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा अवतार घेतला अशी आख्यायिका आहे. वैशाख शुद्ध षष्ठीपासून वैशाख शुद्ध चतुर्दशीपर्यंत नृसिंह देवाचं नवरात्र साजरं केलं जातं. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा सण जगभरात, विशेषतः भारतात वैशाख पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण या 3ही घटना घडल्या होत्या. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळं तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानलं जातं. जगातील दुःख नाहीसं करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचं घरदार सोडून ध्यानमार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि दुःखाचं मूळ व ते नाहीसं करण्याचा मार्ग सापडला. म्हणून ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. नारद मुनी हे ब्रह्मदेवाच्या 7 मानसपुत्रांपैकी एक आहेत. त्यांनी तपस्सामर्थ्यानं ब्रह्मर्षीपद प्राप्त केलं. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. नारद मुनींना देवर्षी असंही म्हणतात. वैशाख वद्य प्रतिपदेला नारद मुनींचा जन्म झाला असं सांगितलं जातं. म्हणून हा दिवस नारद जयंती म्हणून साजरा केला जातो. नार या संस्कृत शब्दाचा अर्थ पाणी आणि पाणी देणारा तो नारद अशी नारद या शब्दाची फोड आहे. ते धर्मशास्त्रात पारंगत होते. त्यांच्या नावानं नारदीय कीर्तन परंपरा आपल्याकडे प्रसिद्ध आहे. देवर्षी नारद संगीतातलेही जाणकार होते. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय बुललासी वरलिया रंगा, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी हे अभंग रचून जनमानसात लोकप्रिय झालेले संत चोखामेळा अर्थात चोखोबा हे यादव काळातील नामदेवांच्या संत मेळ्यातील वारकरी संत कवी होते. संत चोखामेळा सतत विठ्ठलाच्या अभजनातच दंग असायचे. चोखोबांच्या अभंगांच्या रचनांमध्ये पांडुरंगाची भक्ती, पांडुरंगाला बघण्यासाठी होणारी तळमळ आणि तत्त्वज्ञान सांगणारी आध्यात्मिक उंची दिसते. रोजच्या उदरनिर्वाहासाठी पंढरपूरला जाऊन एका भिंतीचं बांधकाम करताना त्या भिंतीचा काही भाग अंगावर कोसळल्यामुळं संत चोखामेळा आणि आणखी काही मजूर त्याखाली येऊन मरण पावले. तो दिवस वैशाख वद्य पंचमीचा होता. म्हणून या दिवशी या महान संताची पुण्यतिथी पाळली जाते. ने मजसी ने परत मातृभूमीला हे काव्य लिहिणाऱ्या आणि ब्रिटिश सरकारविरोधी गोष्टी केल्यानं 2 जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म वैशाख वद्य षष्ठीला म्हणजेच 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातल्या भगूर गावी झाला. त्यांचं वक्तृत्व आणि लेखनकला वाखाणण्याजोगी होती. सावरकरांचे अंदमानहून सुटकेच्या आधीचे जीवन आणि सुटकेनंतरचे जीवन असे सावरकरांच्या जीवनाचे 2 भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर असे त्यांचे रूप दिसते. अंदमानातून सुटून आल्यानंतर त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक, हिंदू संघटक, भाषाशुद्धी चळवळ चालविणारे आणि श्रेष्ठ साहित्यिक सावरकर दिसतात. खरोखर स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपल्या देशाचे एक अनमोल असे मानाचे पान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म वैशाख वद्य षष्ठी म्हणजेच 31 मे 1725 महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातल्या चौंडी या खेड्यात झाला. माळव्याचे सरदार मल्हारराव होळकर यांना आपला मुलगा खंडेरावसाठी अहिल्या ही उत्तम पत्नी आहे असं वाटलं आणि म्हणून
त्यांनी खंडेरावाशी अहिल्याचं लग्न लावून तिला माळवा प्रांती ते घेऊन आले. अहिल्यादेवींचे पती खंडेराव इसवी सन 1754 कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींना मल्हाररावांनी सती जाऊ दिलं नाही. पुढे 12 वर्षांनी अहिल्यादेवींचे सासरे मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्यांनी माळवा प्रांताची राजधानी इंदूरहून महेश्वर येथे हलवली आणि मग तिथेच राहून अहिल्याबाई माळवा प्रांताचा राज्यकारभार पाहू लागल्या. अहिल्याबाईंनी इसवी सन 1766 ते 1795 म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केलं. अहिल्याबाईंनी रयतेच्या सुखासाठी अनेक गोष्टी केल्या. भारतातल्या अनेक जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून नर्मदा नदीकाठी अतिशय सुंदर आणि देखणे असे घाट बांधले. गावांमध्ये गरिबांसाठी धर्मशाळा पण बांधल्या. त्यावेळच्या एका इंग्रजी दैनिकानं अहिल्याबाईंचं कार्य बघून त्यांची तुलना रशिया, इंग्लंड आणि डेन्मार्क येथील राण्यांशी केली होती. आईवडिलांनी त्यांच्या अपत्यांची ठेवलेली नावं आपल्या कर्तृत्वानं पुढे जाऊन समाजात सिद्ध करून दाखवतील अशी मुलं फार कमी असतात. आळंदीच्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांची 4 मुलं मात्र या गोष्टीला अपवाद ठरली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या त्यांच्या 4ही अपत्यांनी समाजात आपापल्या कर्तृत्वानं उंची गाठली. मुंगी उडाली आकाशी तिनं गिळले सूर्यासी लिहिणाऱ्या मुक्ताबाईंच्या अवघ्या 17.5 वर्षांच्या आयुष्यात त्यांचं कर्तृत्व फार मोठं होतं. वैशाख वद्य दशमी ही त्यांची पुण्यतिथी. शके 1201 मुक्ताबाईंचा जन्म झाला. असं म्हणतात की मुक्ताबाईंच्या रूपानं प्रत्यक्ष आदिमातेनंच जन्म घेतला होता. 3 भावंडांची अतिशय लाडकी असलेली बहीण मुक्ताबाई अध्यात्मात आणि परमार्थात मोठी होती. अतिशय लहान वयात आईवडिलांचं छत्र हरविल्यामुळं तल्लख बुद्धीची, हुशार आणि फटकळ खेळकर अशी मुक्ता आईवडिलांच्या निधनामुळं अगदी प्रौढ होऊन गेली. मुलगी असल्यामुळं घर चालविण्याची जबाबदारी आपोआपच तिच्यावर आली. परिस्थितीचे दाहक चटके सोसावे लागल्यामुळे ती अधिकच विरक्त आणि संत प्रवृत्तीची झाली. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग गाऊन ज्ञानेश्वरांचा राग शांत केला होता. निवृत्तीनाथांसह सर्व संत मंडळींबरोबर तीर्थयात्रा करताना तापी नदीच्या परिसरात अंगावर वीज पडून वैशाख वद्य दशमी शके 1219 या दिवशी सृष्टीत विलीन झाल्या. असा हा वसंत ऋतूतला दुसरा महिना म्हणजे वैशाख महिना. वनांमध्ये मधुभास आला तरी प्रेमीजनांना हुरहुर लावून गेला तरी वैशाख महिन्यातला उन्हाचा तडाखा बसतोच. म्हणूनच याला वैशाख वणवा असं म्हणतात. पण या महिन्यात रानमेवा म्हणजेच आंबे, काजू, फणस, करवंद, जांभळं, कलिंगड, टरबूज, काकड्या, द्राक्ष हे खाण्याची मजा आहे ती काही औरच. या गोष्टींना किंवा कैरीच्या पन्ह्यासारख्या वसंत पेयांना या दिवसात जी गोडी असते ती एरवी नसते. जरा पाऊस पडून हवा गार झाली की या गोष्टींची गोडी खरंच कमी होते. वैशाखानं तापलेली भूमी आणि आपण सारी भूमीची लेकरंही आता वर्षा ऋतूची आराधना करून रिमझिम बरसणाऱ्या पाऊससरींची वाट पाहत आहोत.